सामिंद्रा दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपला 12th मॅन पाठवायचा आहे. मातोश्री चाविंद्र या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय सकाराम आणि दीपक. संतोष येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन. यावेळेस सुरेख फटका चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर पंचांचा इशारा येतोय चौकार. मिळतोय इनफिल्डच्या वरून फटका खेळला होता डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर 4 धावांची संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे सकाराम. पुन्हा एकदा संतोष. यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू होता हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे चेंडू होतोय मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होती ती 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे मातोश्री साविंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संतोष सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल सकाराम. बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे 38 सर्कल मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग मिळवून विकेट पाहायला मिळते. चांगली कॉलिंग चांगला ताळमेळ चांगला समन्वय साधतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते ती 8 बिनबाद 8. सखाराम चांगली फलंदाजी करतोय. संतोष पुन्हा इथे सज्ज होतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलेला आहे चेंडू जातोय एका टप्प्याने खेळाडूच्या वरून सीमारेषा पार 4 धावा चौकार.
बाद होतोय. आपल्या मान्यवर कक्षामध्ये कपिलजी चौधरी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची हॅट्रिक साध्य केली, चौकार षटकार अथवा विकेट हॅट्रिक, तर नक्कीच आपणास कॅचची हॅट्रिक एक नक्कीच फक्त हॅट्रिकसाठी विकेट चौकार आणि षटकार या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्रिपाठी साहेब आणि कपिल चौधरी यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावलेले आहे. एका षटकाची समाप्ती, धावसंख्या 1/13. रवींद्र येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. रवींद्र येतोय मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे, मात्र करण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. यष्टिरक्षक चोख आपली भूमिका पार पाडतोय. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात आपल्या षटकाची करतोय रवींद्र. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1/13 धावा. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण, अतिशय सुमार दर्जाचं चेंडू, सीमारेषा पार, चौकार. पुढे जाऊन अप्पर कट या फटक्याला फोर्स केलं होतं. चेंडूची फेक करायची. चेंडू सीमारेषे बाहेर गेला होता 4 धावांसाठी, चौकार. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 17. 1/17. एक बाद 17 ही धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा रवींद्र वळते आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. सकाराम सामना करेल. पुढून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि एक सुरेख झेल, फलंदाज बाद. झेल पकडतो प्रमोद आणि 2 तंबूच्या आश्रयाला जातोय सखाराम. नवीन फलंदाज येतोय मामा. संदीप उर्फ मामा फलंदाजीसाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 17. 2/17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय रवींद्र आपल्या गोलंदाजी मार्कवर. सामना करेल संदीप.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फटका फसलेला दिसतोय, मात्र नुमॅस लाईनला चेंडू पडतोय. त्या दरम्यान दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 19. दोन बाद 19. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळून काढलेला आहे. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र झेल सुटतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण, चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होईल आणि 4 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र 5व्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 5 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे जयदुर्गा टेमगरपाडा संघाच्या. तब्बल 5 धावा लागोपाठ 3 षटकार जर खेचता तर 1100 रुपयांचं पारितोषिक कपिल चौधरी आणि त्रिपाली शेठ यांच्या माध्यमातून असणार आहे. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक दिसून येत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 26, 26 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अंती आपण धावफलकावर धावा पाहतो. 2 बाद 26. पहिल्या 2 षटकांमध्ये 13च्या सरासरीने 26 धावा काढल्या. पहिल्या षटकामध्ये देखील 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा आलेल्या आहेत. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2024 आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण कटआउट पाहू शकता. आपले सन्माननीय खासदार, राज्यमंत्री पंचायती राज कपिल मोरेश्वर पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय आमदार महेश चौगुले साहेब, त्यानंतर ग्रामीण सम्राट सन्माननीय श्री सुरेश बाळामा म्हात्रे साहेब, त्यानंतर माजी आमदार सन्माननीय श्री रुपेश म्हात्रे साहेब, त्यानंतर धर्मराजा सन्माननीय नगरसेवक आणि गटनेते भारतीय जनता पार्टी श्री निलेश चौधरी साहेब, त्यानंतर सन्माननीय नगरसेवक नारायण चौधरी साहेब, त्यानंतर सन्माननीय नगरसेवक हनुमानजी चौधरी साहेब, त्यानंतर सन्माननीय नगरसेवक कमलाकरजी पाटील साहेब यांचा आपण कटआउट पाहू शकता. 2 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 बाद 26. तिसरं षटक घेऊन येतोय. कोण आहे बॅट्समन? प्रमोद येतोय, विकास येतोय. नक्कीच लागोपाठ 3 षटकार खेचता तर कपिल चौधरी यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा टेमगरपाडा संघ. नक्कीच त्रिपाठी सेठ आणि कपिल चौधरी यांच्या माध्यमातून या 1100 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे. यावेळेस आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क दिसून आलेला नाहीये. यष्टिरक्षक आपली कामगिरी योग्यरित्या पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 26. 2 बाद 26. पुन्हा एकदा विकास. यावेळेस वायर मारा पाहायला मिळतोय. खराब लाईन पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळून सांगतायत हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 27. आता मात्र बक्षीस वाढवलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक केलेलं आहे. कपिल चौधरी आणि त्रिपाठी सेठ यांच्या माध्यमातून हे बक्षीस लावलेलं आहे.
यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू होता, कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 27 धावा, 2 बाद 27. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेली ती म्हणजे फक्त आणि वाईटच्या स्वरूपात. विकास पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेट सामना करेल मामा. यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोघे देखील टक्कर झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 3 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. काय रनिंग करतायत ते दोन्ही फलंदाज. एवढ्या उन्हामध्ये अशा प्रकारची रनिंग पाहायला मिळते, चांगलं प्रशंसा करावी लागेल नक्कीच. 3 धावा पूर्ण, धावसंख्या 30 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. धावसंख्या 30, 3. तिसरे षटक मार्गस्थ असताना 2 बाद 30 धावा. संदीप आणि दिलीप ही जोडी अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. नक्कीच कुठल्याही क्षेत्ररक्षकाला जर झेल पकडायचा असतो तर त्यांनी कॉलिंग देणे गरजेचे असते आणि त्याच कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आणि नक्कीच यष्टीरक्षक आणि गोलंदाज यांची टक्कर झाली होती, थोडी काळजी घ्यायची आहे. नक्कीच उन्हाचा तडाखा देखील भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे. यावेळेस सुरेख फटका, क्या बात है, व्हाट अ शॉट. वज्र टोला, भीम टोला आणि नक्कीच चेंडू सीमा रेषेबाहेर गेला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग अ वाव. षटकार. काय फटका केला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट ताकद आणि काय फटका गेला तर डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर कुठेतरी दूर पडतोय. दिलीप याच्या बॅट मधून येतो षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 36. पुन्हा एकदा विकास. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हाट अ शॉट. थांबायचंय. 2 षटकार लागोपाठ मारून झालेले आहेत आणि तिसरा षटकार जर लागला तर बक्षीस वाढवलेलं देखील आहे. कपिल चौधरी आणि त्रिपाठी सेठ यांच्या माध्यमातून तब्बल बक्षीस केलेले आहे ते 2000 रुपये. जर आता दिलीप याच्या बॅट मधून हा षटकार पुढील चेंडूवर आला तर षटकारांची हॅट्रिक साध्य होईल आणि तब्बल 2000चा मानकरी ठरेल तो म्हणजे दिलीप. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 42, 42, 2 बाद 42. प्रमोद पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस नक्कीच संधी हुकलेली आहे. चेंडू येतोय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या डबल 4, 44. 44 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक. मात्र दिलीप याची संधी हुकलेली आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक होतं हॅट्रिक साठी.
शेवटचं षटक अंतिम षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे, निर्णय षटक आहे, हाणामारीचं षटक आणि टोलवा टोलवीचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय प्रमोद दिवेकर. सामना करेल संदीप. यावेळेस मिडविकेट रिजन मध्ये ढकलून काढलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं टेमघर पाडा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावांची संघाची धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक हाय स्कोरिंग कडे वळताना आपण पाहतोय तो म्हणजे मातोश्री साविंद्र संघाला. प्रमोद दिवेकर यावेळेस चेंडू हवेमध्ये कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय रनिंग करतायत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाज जर विचार केला तर रनिंग मध्ये ज्या भरपूर धावा यांनी काढलेल्या आहेत. प्रमोद दिवेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि यावेळेस सुरेख जैल फलंदाज होतोय. फेल फलंदाज बाद. संदीप बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज राम येतोय. फलंदाज राम पाटील भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राम पाटील. पुन्हा एकदा प्रमोद. यावेळेस मोठा फटका. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला भिरकावून दिलेला. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करण्यात यश प्राप्त होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच या इथे 2 धावा देखील सुरेख आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. राम पाटील यांना सुवर्ण संधी असणार आहे. 2 लागोपाठ षटकार घेसता तर नितीन बजागे साहेब यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेमध्ये मात्र चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. कार येतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक नितीन बजागे साहेब यांच्याकडून आणि कपिल चौधरी आणि त्रिपाठी शेट यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये यष्टांमागे यष्टरक्षक भूमिका चोख बजावतोय आणि फलंदाज बाद होतोय राम. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 54 धावा झालेल्या आहेत आणि आव्हान समोर ठेवलेले ते 55 धावांचं. मातोश्री साविंद्र या संघाने जयदुर्गा टेमघरपाडा या संघाच्या विरुद्ध आणि त्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र, मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे, वॉइस ऑफ बिनार. ओव्हर टू संदेश वकारे.
यस, भूषण बजागे याचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. यस, थँक्यू विकी टावरे. वली आपण थेट मॅचच्या दिशेने 55 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय मातोश्री चाविंद्रा टीमने. पंचांचा अधिकृत इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होतीये. 55 धावांचे लक्ष आहे जय दुर्गा टेमगरपाडा टीम समोर. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय विथ मनोज फ्रंटलाईन षटक. पहिलं षटक हात आणण्यासाठी टीम मातोश्री चाविंद्राच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर गुरुला आपण पहिलं षटक, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, परंतु अवपत असं समाचार घेता आला नाहीये. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावरनं. बॉल जो आहे तो भीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस, पंच बॅटकट आहे का? यस, बॅटला चेंडू साठून गेलाय, अर्थातच फलंदाज स्टेप आउट झालाय. सो फेअर डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर कपिल चौधरी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र या षटकामध्ये जर आले तरच, अर्थातच या षटकामध्ये तुम्हाला बॅक टू बॅक 3 षटकार ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. गुरु पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. बलेचा बॉल पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुरु ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय नक्कीच प्रशंसा केली जाईल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 4 चेंडू टाकून झाल्यात आणि प्रत्येक बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. 55 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठ्या फटकांचा समावेश करावा लागेल.
या बलेत इन्साइड आउट फटका तर चांगला आहे, इनफिल्डच्या वरून उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूपर्यंत पोहोचल्या, 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वरलदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली आयोजित वरलदेवी चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत, वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक 7 वर पोहोचलंय. यानंतर सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. गुरु पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 8 धावा. 55 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गुरु या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर आता मात्र उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 3 षटक आणि 3 षटकांमध्ये तब्बल 47 धावा ठोकायच्या आहेत. यस, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्थातच विकेट किपरच्या मागे आय थिंक I-20 असा विधी. कार चालकास विनंती आहे की आपण आपला कारचा अँगल चेंज करा. कारची मिरर बरोबर आमच्या व्यासपीठावर येत आहे. सो प्लीज विनंती आहे कार चालकास की आपण त्या ठिकाणावरनं तुमची गाडी जी आहे ती हलवायची आहे. यस, त्या ठिकाणी कारची आरशी जी आहे अर्थातच कार चमकती आहे, मात्र या ठिकाणी फलंदाजांना चमकावं लागेल. तब्बल 47 धावा अजूनही तुम्हाला टोकायच्या आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज दिलीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. दिलीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः प्रयत्न करताना दिसून आलाय, मात्र झेल पासून दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरेल का? यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय. फलंदाज विजय त्या ठिकाणी बाद झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मैदान सोडावं लागतंय विजय या खेळाडूला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवींद्र जातोय. मातोश्री चाविंद्रा संघ आज मात्र चांगल्या लय मध्ये दिसतोय. खास करून सकाराम पाटीलने भरपूर इम्प्रेस केलंय. दिलीप पाटील, गुरु पाटील नक्कीच चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. सकाराम पाटीलचा देखील चांगला फटका होता. एक क्षण असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडेल, षटकार होईल का, मात्र त्या ठिकाणी नक्कीच चांगला झेल देखील पकडला गेला. षटकातील पुढचा बॉल. दिलीप पाटील पुन्हा एकदा. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद.
आमचे कॅमेरामॅन. त्याचबरोबर ऑपरेटिंग देखील भरपूर चांगली केली जाते या ठिकाणी. शुभम भोईर आमच्या समवेत पहिल्या बॉलपासून जॉईन आहेत. विनय आमचे दुसरे कॅमेरामॅन, यांची देखील महत्त्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच मित्र, लाईव्ह टेलिकास्टचा जर विचार केला तर एखाद्या स्पर्धा म्हटलं की त्या स्पर्धेत सर्वात आधी पोचणारे देखील हेच आणि सर्वात उशिरा जाणारे देखील हेच. अपाट मेहनत नक्कीच करावी लागते त्यांना देखील. फुलटॉस आहे, आडव्या बॅटने गेल्याचा प्रयत्न परंतु संपर्क नाही आहे. स्लोवरचा वापर वेग परिवर्तन करण्याच्या नादात मात्र आपण पाहतोय हा बॉल जो आहे तो फुलटॉस आला होता परंतु ती मेजवानी या ठिकाणी स्वीकारली नाही आहे. फलंदाज प्रमोद दिव्यकर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बीट केलंय फलंदाजाला. बीट झाला यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या बॉलचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. व्हाईट बॉल 1 तर धाव मिळेल. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर इनायत त्रिपाठी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकतय. तर 12 बॉलचा खेळ झालाय. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. याच बॅक टू बॅक तुम्ही जर 3 षटकार ठोकताय तर एनाया यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आज आपण पहिली मॅच जॉली क्लब कामतगर विपक्ष शेलूमाता अव्वल या 2 टीममध्ये पाहिली. जॉली स्पोर्ट कामतगर संघ नक्कीच त्या ठिकाणी जिंकला होता. त्यानंतर जयहनुमान पोगाव टीमने जयहनुमान गोव्हे टीमला पराभूत केलं आणि मात्र त्यानंतर कामतगर टीमने पोगाव टीमला पराभूत केला. त्यानंतर एका अटीतटीच्या लढतीत एजी स्पोर्ट निंबवली संघ पराभूत झाला. सोनादेवी टेमगर संघाची लढत मात्र कोणत्या टीम समोर असेल याचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने सकाराम पाटील त्या ठिकाणी आहे. कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून. यस, बॉल टाकत असताना मात्र आपण पाहतोय बेल्स ट्रिप झाल्या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि हे मात्र जाणलं त्या ठिकाणी आमचे पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा आला. अर्थातच घारीची नजर त्या ठिकाणी. तर 2 धावा या ठिकाणी आल्यात. आता मात्र 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल, बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. कॅच पकडली असती तरी काही प्रभाव पडला नसता त्या ठिकाणी कारण फ्री हिट बॉल होता. नक्कीच आपण क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक नो बॉलवर पुढचा चेंडू जो आहे तुम्हाला फ्री हिट मिळतो. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल,
या बलेस ऑन साइडला हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा गरमी निर्माण झाली आहे. 10 चेंडू 26 धावा. प्रमोद दिवेकर आपल्या टीमला सांगतोय मे हू ना. हा फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. त्या दरम्यान जोपर्यंत फेकी होईल 2 धावा कंप्लीट. किशोर त्या ठिकाणी होता. 2 धावा मिळाल्या. तर 31 धावा धावफलकावर झाल्यात. 55 धावांचे लक्ष. आता मात्र आपला गिअर चेंज केलाय जय दुर्गा टेमगरपाडा टीमने. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावांची आवश्यकता. या बलेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण नक्कीच कुठेतरी थोडं मिस होत आहे. थोड्या चुका जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला असणं खूप गरजेचं आहे. वारंवार अधिक धावा मात्र या ठिकाणी खर्च होत आहेत. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण प्रमोद दिवेकरला पाहतोय. सो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर गेलतोय. 6 बॉलचा सामना केलाय आणि त्याची साथ निभावतोय रवींद्र, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धावा आल्यात. षटकातील पुढचा बॉल. राम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. फुलटॉस बॉलवर षटकार तर आलाय. मात्र हा फुलटॉस बॉल जो आहे तो बिमर आहे का हे या ठिकाणी तपासलं जात आहे. फेअर डिलिव्हरी. 6 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. आणि आता मात्र समीकरण भरपूर सोपं झालंय. येणाऱ्या 7 बॉलवर 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. या वलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तर आता मात्र उर्वरित शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च केल्या या षटकामध्ये राम पाटील या गोलंदाजाने. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला तुम्हाला दाखवावा लागेल. 6-16 असं समीकरण आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज पाहूया कोण येतोय. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. शेवटचा अंतिम षटक. संदीप आलाय.
6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर टीमच्या कॅप्टनने संदीपला आणलंय. संदीप त्या भरोशाने गोलंदाजी करेल का पाहूया. षटकातील पहिला बॉल संदीप बोलतोय. सा बॉल समोरच्या दिशेने सकाराम पाटील त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट, फलंदाज बाद. यस, तर दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न जरूर प्रमोद दिव्येकर या खेळाडू कक्षामध्ये विचारला जाईल. कारण चांगली फलंदाजी करत असताना मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे त्या ठिकाणी. तर या षटकामध्ये जर बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले तर मात्र कपिल चौधरी दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, वलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता आहे. वलेसा बॉल कव्हर क्षेत्रातून डीप कव्हरला जातो. क्षेत्ररक्षक चुकी करतायत, चुकीला माफी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. 3 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. समोर रवींद्र ज्याच्या बॅट मधून मागच्या बॉलवर आलाय चौकार. षटकातील पुढचा बॉल, या वलेसा बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. नक्कीच 2 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. प्रमोद दिव्येकर रनआउटची विकेट कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरले त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या वलेसा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त एकच धाव. तर आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आणि एका बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये या. षटकातील पुढचा बॉल, वलेसा बॉल, स्वतः गोलंदाज आपल्या फलंदाजामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. शेवटचा बॉल होता. मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय मातोश्री चाविंद्रा संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय दुर्गा टेमगरबाडा. तर चला मातोश्री चाविंद्रा टीमचे कॅप्टन त्याचबरोबर सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जय दुर्गा टेमगरबाडा टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 16 धावा, 1 षटक फेकलं होतं, 1 विकेट देखील घेतली होती, नाव आहे दिलीप पाटील.
महत्वाच्या क्षणी या दोन षटकार्थाच्या बाट मधून आले होते. दिलीप पाटील आपण या. यस कमलाकर चौधरी त्याचबरोबर भूषण बजागे यांचं